हॅलो एव्हरीवन, आपण पाहतोय बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन म्हणजे BMC हा सब्जेक्ट. या सब्जेक्टमध्ये आजच्या लेक्चरला आपण पाहतोय युनिट नंबर 2. यामध्ये आपण पाहतोय स्पेशल पर्पज बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल. म्हणजेच बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करायला कन्स्ट्रक्शन मटेरियल लागतं आणि कोणकोणतं कन्स्ट्रक्शन मटेरियल लागतं हे आपण युनिट 1 मध्ये पाहिलं. पण असे काही कन्स्ट्रक्शन मटेरियल असतात जे स्पेशली त्या कामाकरता वापरले जातात, त्याला म्हणतात स्पेशल पर्पज बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल. म्हणजे स्पेशल पर्पज करता वापरलेले कन्स्ट्रक्शन मटेरियल ते आपल्याला या युनिट नंबर 2 मध्ये पाहायला भेटणार आहे. युनिट नंबर 2 चं वेटेज हे सगळ्या युनिटमध्ये सर्वात कमी आहे. म्हणजे फक्त 8 मार्कचं युनिट वेटेज आहे. फक्त 8 मार्कांचा असलेला हा युनिट आहे. बरं, यामध्ये जर पाहिलं तर यामध्ये फक्त 3च असे टॉपिक आहेत जे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. पहिला टॉपिक आहे DPC. DPC म्हणजे डॅम प्रूफ कोर्स. डॅम प्रूफ कोर्सची तुम्हाला डेफिनेशन करायची आहे, प्रॉपर डेफिनेशन, आणि डॅम प्रूफ कोर्सच्या रिक्वायरमेंट त्या ठिकाणी तुम्हाला करायच्यात. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये थर्मल इन्सुलेटिंग मटेरियल पाहिजेत. थर्मल इन्सुलेटिंग मटेरियल तुम्हाला पाहिजेत. त्यानंतर तिसऱ्या केसमध्ये साऊंड इन्सुलेटिंग मटेरियल तुम्हाला पाहिजेत. म्हणजे साऊंडला इन्सुलेट करण्याकरता साऊंड इन्सुलेटिंग मटेरियल आहे, हिटला इन्सुलेट करण्याकरता थर्मल इन्सुलेटिंग मटेरियल आहे, आणि DPCचे डेफिनेशन अँड रिक्वायरमेंट. एवढे 3च टॉपिक आपल्याला पाहिजेत या युनिटमध्ये ॲज अ इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणून. घ्या लिहून बाळांनो. लिहिलं? आता यामध्ये एक एक क्वेश्चन पाहूया नेमकं त्याच्यात काय पाहिजे. जस्ट सी. सगळ्यात पहिले DPC. DPC म्हणजे काय? DPC हा शॉर्ट फॉर्म आहे, लॉंग फॉर्म आहे डॅम प्रूफ कोर्स. लॉंग फॉर्म आहे डॅम प्रूफ कोर्स, DPC. बरं, हे जे DPC असतं याची डेफिनेशन एक्झामला हमखास येते. काय की DPC म्हणजे डॅम प्रूफ कोर्स इज अ लेअर प्रोव्हाइडेड इन बिल्डिंग. बिल्डिंग मध्ये प्रोव्हाइड केला जाणारा लेअर टू प्रिव्हेंट मॉइश्चर फ्रॉम रायझिंग थ्रू वॉल्स अँड फ्लोअर्स अँड फाउंडेशन. तुम्हाला माहिती आहे बिल्डिंगच्या आतमध्ये मॉइश्चर येऊ शकतं. मग बिल्डिंगच्या आतमध्ये मॉइश्चर कुठून येतं? तर बिल्डिंगच्या आतमध्ये मॉइश्चर येतं फाउंडेशन मधून, फ्लोअर मधून म्हणजे फरशीमधून, किंवा कधी कधी येतं भिंतीमधून. तर वॉल, फ्लोअर आणि फाउंडेशन यांच्यामधून मॉइश्चर बिल्डिंगमध्ये आत येऊ नये याकरता आपण बिल्डिंगमध्ये एक लेअर प्रोव्हाइड करतो. त्या लेअरला म्हणतात डॅम प्रूफ कोर्स. मग डॅम प्रूफ कोर्स इज अ लेअर प्रोव्हाइडेड इन द बिल्डिंग टू प्रिव्हेंट द मॉइश्चर फ्रॉम रायझिंग थ्रू द वॉल्स, फ्लोअर अँड फाउंडेशन. भिंत, फरशी आणि फाउंडेशन इथून मॉइश्चर आत येऊ नये म्हणून बिल्डिंग मध्ये जो लेअर आपण प्रोव्हाइड करतो त्याला म्हणतात डॅम प्रूफ कोर्स. ओके, इथं दिसतोय हा डॅम प्रूफ कोर्सचा लेअर आहे, पहा हा वाला. दिस इज द डॅम प्रूफ कोर्स. तर असा असतो बाळांनो हा डॅम प्रूफ कोर्स. हा काय करतो की मॉइश्चरला बिल्डिंगच्या आतमध्ये येण्यापासून प्रिव्हेंट करतो. मॉइश्चरला बिल्डिंगच्या आत येऊ देत नाही. कळलं? याला म्हणतात डॅम प्रूफ कोर्स. ओके, हे असा प्रोव्हाइड करतात पहा डॅम प्रूफ कोर्स. ओके, आता डॅम प्रूफ कोर्सची डेफिनेशन कळाली. आता डॅम प्रूफ कोर्स हा चांगल्या क्वालिटीचा आहे, गुड DPC आहे. तर त्याच्या रिक्वायरमेंट काय? मी केव्हा म्हणेल हा DPC चांगल्या क्वालिटीचा आहे? मग ते म्हणतात त्याच्या रिक्वायरमेंट की तुमचा जो लेअर आहे तो इम्परवियस पाहिजे. इम्परवियस लेअर पाहिजे म्हणजे त्याच्यामधून वॉटर पर्कोलेट व्हायला नको, मॉइश्चर आतमध्ये यायला नको. DPC शुड बी इम्परवियस. इट शुड नॉट अलो वॉटर पेनिट्रेशन. त्याच्यातून पाणी पेनिट्रेट व्हायला नकोय. तुमचा डॅम प्रूफ कोर्सचा लेअर हा परिपूर्णतः इम्परवियस लेअर पाहिजे. दुसरं, ड्युरेबल अँड लॉंग लास्टिंग. तुमचा जो DPCचा लेअर आहे तो ड्युरेबल पाहिजे, टिकाऊ पाहिजे. ओके, DPCचा लेअर हा टिकाऊ पाहिजे, ड्युरेबल पाहिजे. लॉंग लास्टिंग म्हणजे जास्त दिवस टिकला पाहिजे. स्ट्रॉंग इनफ टू कॅरी लोड. DPCने बऱ्यापैकी लोड कॅरी केला पाहिजे. तो स्ट्रॉंग पाहिजे की त्यांनी स्वतःचा लोड आणि बाकीचा लोड सुद्धा कॅरी केला पाहिजे. फ्लेक्झिबल पाहिजे. फ्लेक्झिबल पाहिजे म्हणजे त्याला क्रॅक जायला नकोत. DPCचा लेअर हा फ्लेक्झिबल पाहिजे. इट शुड नॉट गेट क्रॅक. इकॉनॉमिकल पाहिजे म्हणजे खिशाला परवडण्याजोगा पाहिजे, कमीत कमी खर्चात पाहिजे. इट शुड हॅव गुड बॉन्डिंग विथ बिल्डिंग मटेरियल.
बिल्डिंग मटेरियल बरोबर त्याचं बॉन्डिंग चांगलं पाहिजे. या प्रॉपर्टी असतील तर तो चांगल्या क्वालिटीचा डीपीसी. मग गुड डीपीसीच्या रिक्वायरमेंट येतात की तो इम्परवियस पाहिजे, तो ड्युरेबल पाहिजे, तो लॉंग लास्टिंग पाहिजे, तो स्ट्रॉंग पाहिजे, त्यांनी सगळे लोड कॅरी केले पाहिजे, तो फ्लेक्झिबल पाहिजे म्हणजे त्याला क्रॅक जायला नकोत, तो इकॉनॉमिकल पाहिजे आणि त्याचं बॉन्डिंग सुद्धा स्ट्रॉंग पाहिजे. कळालं का प्रॉपर्टीज ऑफ गुड डीपीसी. आता आपण डीपीसी तयार करायला कोणकोणतं मटेरियल वापरू शकतो. डीपीसी करता आपण वापरतो बिटुमिन किंवा ऍस्फाल्ट म्हणजे डांबर. बिटुमिन किंवा ऍस्फाल्ट याच्या मदतीने आपण डीपीसी तयार करू शकतो. सिमेंट कॉन्क्रीट वापरू शकतो. सिमेंट कॉन्क्रीट पण वॉटरप्रूफिंग केलेलं सिमेंट कॉन्क्रीट. वॉटरप्रूफिंग केलेलं सिमेंट कॉन्क्रीट सुद्धा तुम्ही वापरू शकता ॲज अ डीपीसी म्हणून. प्लास्टिकचे शीट वापरू शकता. प्लास्टिकचे शीट किंवा मेटलचे शीट हे मटेरियल आहे ज्याचा वापर आपण ॲज अ डीपीसी लेअर म्हणून करू शकतो. प्लास्टिक शीट, मेटल शीट, सिमेंट कॉन्क्रीट विथ वॉटरप्रूफिंग, बिटुमिन, ॲस्फाल्ट. काय डाऊट आहे मटेरियलमध्ये? एवढंच तुम्हाला प्रॉपर करायचं. प्रत्येकामध्ये एक एक सेंटेन्स तुम्हाला स्वतः लिहायचं आहे त्या पॉईंटच्या रिलेटेड. नंतर येतं थर्मल इन्सुलेटिंग मटेरियल. थर्मल इन्सुलेटिंग मटेरियल म्हणजे काय बघा. मटेरियल दॅट रिड्यूस हीट ट्रान्सफर अँड मेंटेन टेम्परेचर इन साइड द बिल्डिंग. बिल्डिंगच्या आतलं टेम्परेचर कमी होऊ द्यायचं नाही, बिल्डिंगच्या आतलं टेम्परेचर वाढूही द्यायचं नाही. बिल्डिंगच्या आतलं टेम्परेचर मेंटेन करायचं आणि हीट ट्रान्सफरला कमी करायचं. बाहेरची हीट आत नाही आली पाहिजे, आतली हीट बाहेर नाही गेली पाहिजे. हीट ट्रान्सफरला कमी करायचं आणि बिल्डिंगच्या आतली हीट मेंटेन करायची. हे करण्यासाठी जे मटेरियल असतं त्याला म्हणतात थर्मल इन्सुलेटिंग मटेरियल. कळालं? टू रिड्यूस द हीट ट्रान्सफर. पहिलं काम आहे त्याचं हीट ट्रान्सफर रिड्यूस करायचं. हीट बाहेर जाऊ द्यायची नाही, आत बाहेरची हीट आत येऊ द्यायची नाही. दुसरं काम आहे की बिल्डिंगच्या आतलं टेम्परेचर मेंटेन करायचं. बिल्डिंगचं टेम्परेचर कमी नाही झालं पाहिजे, वाढलंही नाही पाहिजे. असे थर्मल इन्सुलेटिंग मटेरियल असतात. थर्मल इन्सुलेटिंग मटेरियलच्या प्रॉपर्टीज काय? पहिली प्रॉपर्टी आहे लो थर्मल कंडक्टिव्हिटी, की थर्मल इन्सुलेटिंग मटेरियलची कंडक्टिव्हिटी कमी पाहिजे. थर्मल कंडक्टिव्हिटी कमी पाहिजे म्हणजे हीट ट्रान्सफर नाही झाली पाहिजे. थर्मल कंडक्टिव्हिटी कमी पाहिजे. लाईट वेट म्हणजे हलक्या वजनाचे पाहिजे मटेरियल, हलक्या वजनाचे. फायर रेजिस्टंट पाहिजे. फायर रेजिस्टंट म्हणजे फायरला रेजिस्ट केलं पाहिजे. मॉइश्चर रेजिस्टंट पाहिजे म्हणजे मॉइश्चरला रेजिस्ट केलं पाहिजे. ड्युरेबल म्हणजे टिकाऊ पाहिजे. मग थर्मल इन्सुलेटिंग मटेरियल हे ड्युरेबल पाहिजे, मॉइश्चरला रेजिस्ट करणारे पाहिजे, फायर रेजिस्टंट पाहिजे, लाईट वेट पाहिजे, हलक्या वजनाचे आणि थर्मल कंडक्टिव्हिटी कमी पाहिजे. कळालं? त्याचे एक्झाम्पल द्यायचे झाले तर रिअल लाईफ मध्ये एक्झाम्पल हे बघून घ्या, स्क्रीनशॉट घ्या. आता बघा एक्झाम्पल. असे कोणते मटेरियल आहे जे आपण थर्मल इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून वापरू शकतो? तर ग्लास वूल, रॉक वूल, थर्मोकॉल म्हणजे पॉलिस्टिरीन, कॉर्क, कॉर्क आणि फोम बोर्ड. फोम बोर्ड असतील, कॉर्क असतील, थर्मोकॉल असेल, रॉक वूल, ग्लास वूल हे मटेरियल आहे ज्यांचा वापर आपण थर्मल इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून करतो. बरं युजेस काय? कुठे कुठे थर्मल इन्सुलेटिंग केलं जातं? वॉल्सला म्हणजे भिंतींना, रूफला म्हणजे छप्परला, छत, कोल्ड स्टोरेज जिथं कोल्ड स्टोरेज आहे तिथे, एसी रूम जिथं एसी रूम आहे, मग एसी रूम, कोल्ड स्टोरेज, रूफ, वॉल्स या सगळ्यांमध्ये थर्मल इन्सुलेटिंग करण्याकरता यापैकी एखादं मटेरियल आपण वापरू शकतो. ओके. तिसरं मटेरियल आहे साऊंड इन्सुलेटिंग मटेरियल. आता साऊंड इन्सुलेटिंग मटेरियल कोणतं आहे? मटेरियल दॅट रिड्यूस ऑर ब्लॉक साऊंड. असं मटेरियल जे साऊंडला ब्लॉक करतं, साऊंडला बाहेर ट्रान्सफर होऊ देत नाही, म्हणजे बाहेरचं साऊंड आत येऊ द्यायचं नाही, आतला साऊंड बाहेर जाऊ द्यायचा नाही. साऊंड ट्रान्समिशनला ब्लॉक करण्याकरता जे मटेरियल असतं त्याला म्हणतात साऊंड इन्सुलेटिंग मटेरियल. या मटेरियलमध्ये ना छोट्या छोट्या स्पेसेस असतात, त्या स्पेसेसमध्ये साऊंडला त्या ठिकाणी ब्लॉक केलं जातं, म्हणून आतला साऊंड बाहेर जात नाही, बाहेरचा साऊंड आत येत नाही. अशा मटेरियलला म्हणतात साऊंड इन्सुलेटिंग मटेरियल. साऊंड इन्सुलेटिंग मटेरियलच्या प्रॉपर्टीज काय? हाय साऊंड ॲब्सॉर्प्शन, साऊंडला त्याने ॲब्सॉर्ब केलं पाहिजे प्रॉपरली.
पोरस स्ट्रक्चर. बरं, साऊंड इन्सुलेटिंग मटेरियलचं स्ट्रक्चर आहे पोरस पाहिजे, त्याला छिद्र छिद्र पाहिजे, म्हणजे तिथं साऊंड ब्लॉक होईल. लाईट वेट साऊंड इन्सुलेटिंग मटेरियल आहे हलक्या वजनाचं पाहिजे. फायर रेजिस्टंट, तिथे आग नाही लागली पाहिजे, फायरला रेजिस्ट केलं पाहिजे. साऊंड ॲब्सॉर्प्शन चांगलं पाहिजे, पोरस स्ट्रक्चर पाहिजे, त्याला छिद्र पाहिजे, लाईट वेट पाहिजे हलक्या वजनाचं, आणि फायरला रेजिस्ट केलं पाहिजे. असं मटेरियल पाहिजे साऊंड इन्सुलेटिंग मटेरियल. बरं, एक्झाम्पल आपण कोणते मटेरियल साऊंड इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून वापरू शकतो? कुठलं मटेरियल? तर पहा, अकाउस्टिक टाईल. अकाउस्टिक टाईलचा वापर करू शकतो ॲज अ साऊंड इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून. मिनरल वूल, मिनरल वूलचा वापर करता येतो ॲज अ साऊंड इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून. फोम पॅनल, फोमचे पॅनल वापरू शकतो. फायबरचे बोर्ड वापरू शकतो. कार्पेट वापरू शकतो. कर्टन्स वापरू शकतो. मग हे सगळे झाले साऊंड इन्सुलेटिंग मटेरियल. कर्टन, कार्पेट, फायबर बोर्ड, फोम पॅनल, मिनरल वूल, अकाउस्टिक टाईल्स, हे सगळ्याचे सगळ्या काय आहेत? तर साऊंड इन्सुलेटिंग मटेरियल. बरं, साऊंड इन्सुलेशन कुठं केलं जातं? साऊंड इन्सुलेशनचा यूज कुठं केला जातो? ऑडिटोरियम हॉलमध्ये. ऑडिटोरियम हॉल म्हणजे आतला आवाज बाहेर जाऊ नये, बाहेरचा आवाज आत येऊ नये. ऑडिटोरियम हॉलमध्ये, थिएटरमध्ये, रेकॉर्डिंगचा स्टुडिओ तिथे, त्यानंतर क्लासरूममध्ये, हॉस्पिटलमध्ये. क्लासरूम आहे, हॉस्पिटल आहे, रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे, थिएटर आहे, ऑडिटोरियम हॉल आहे, या सगळ्या ठिकाणी जनरली साऊंड इन्सुलेटिंग मटेरियलचा वापर केला जातो. ठीक आहे. अशा पद्धतीने बाळांनो तुम्हाला फक्त आणि फक्त हे 3च पॉईंट करायचे: डीपीसी, थर्मल इन्सुलेटिंग मटेरियल आणि साऊंड इन्सुलेटिंग मटेरियल. ठीक आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला थर्मल इन्सुलेटिंग मटेरियल पण दाखवतो, साऊंड इन्सुलेटिंग मटेरियल पण दाखवतो. बघा, ह्या अशा असतात पहा अकाउस्टिक टाईल्स, याच्यामध्ये साऊंड त्या ठिकाणी ब्लॉक केला जातो. हे असतात साऊंड इन्सुलेटिंग मटेरियल. ठीक आहे. परत हे बघा असे बोर्ड पण असतात, याला अकाउस्टिक स्लॅब म्हणतात, यांनी पण साऊंड तिथं ब्लॉक करता येतो. अकाउस्टिक टाईल्स आहे त्यात. ओके. तर अशा पद्धतीने बाळांनो या ठिकाणी आपला युनिट नंबर 2 जो आहे 8 मार्कांचा, तो पण या ठिकाणी कंप्लीट होतो. कमी वेटेज आहे, यामुळे याच्यात इम्पॉर्टंट क्वेश्चनही कमी आहेत. व्यवस्थित स्टडी करा, काय डाऊट आल्यास विचारा. ओके. तर नेक्स्ट लेक्चरला युनिट नंबर 3 जो आहे त्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि त्याची थेरी पाहूयात. ओके. तर आज इथे आपण थांबतोय, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. बाय स्टुडंट्स.